नमस्कार लाडक्या बहिणींनो, कशा आहात सगळ्या? मजेत ना? आमच्या आवडत्या दाजींची मर्जी सांभाळताय ना? त्याचबरोबर आमच्या लाडक्या भाचे कंपनीचे आग्रह पुरवताय ना? हे सर्व करत असताना तुमच्या सुरक्षिततेची काळजी घेताय ना? त्याला प्रथम प्राधान्य द्या. तुमच्या सुरक्षिततेच्या या काळजीपोटी तुमच्या भावांनी, लाडक्या भावांनी एक योजना आणलेली आहे, HSRP प्लेट योजना. त्या योजनेचा लवकरात लवकर लाभ घ्या. आता या योजनेमुळं लाडकी बहीण आणि HSRP प्लेट यामुळे तुमचं जे बहिणी भावाचं नातं आहे ते अतिशय दृढ होणार आहे. तुमच्याबरोबर त्यांनी जरा कमी साटलोटक केलेलंच आहे. आता तुम्हाला या सर्व गोष्टी समजत नसतील तर या कथारूपी आपण समजून घेऊ. तर असं आहे की बहीण जी असते ती आपल्या माहेरी येते. बहिणीला 3 भाऊ असतात. पहिला भाऊ म्हणजे दादा, दादाचा तो वादा, बाकी सगळे पादा. दुसरा तो वाघ्या, वाघ असतो. एक डरकाळी फुंकली की 40-50 लोक सहज येणार. तिसरा ते शेंडेफळ, एकदम मिठू मिठू गोड बोलणारा, परंतु त्याची सर्व घरावर कमांड. तो म्हणेल ती पूर्व दिशा. असं काहीसं वातावरण. बहीण दिवाळीला घरी आलेली असते आणि सर्व बहीण भाऊ एकत्र आले म्हणल्यावर सुखदुःखाच्या गोष्टी चालू होतात. भाऊ म्हणतात, दिदे तुझं लग्न झालं तेव्हा आम्हाला करायला काही जमलं नाही, त्यामुळं आम्ही असं ठरवलंय की आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करावं. दीदी म्हणती, तुम्ही माझ्यासाठी करण्यापेक्षा तुम्ही पहिल्यांदा तिघं एकत्र या, तुमच्यासाठी काहीतरी करा, आपल्या घराचं नाव मोठं करा, तुमचं नाव मोठं करा, मग माझ्याकडे लक्ष द्या. तर ते म्हणतात, भाऊ तसं नाहीये दिदे, आता आम्ही एकत्र आलेलो आहोत, कुठलेही हेवेदावे नाही आहेत, काय नाही आहेत. तुझं जेव्हा लग्न झालं तेव्हा दाजींना फक्त नारळ आणि मुलगी दिली, बाकी आम्हाला काय करता आलं नाही. त्यामुळे आम्ही असं ठरवलंय की तिघं मिळून दर महिन्याला 500-500 काढीन आणि 1500 रुपये तुझ्या खात्यात जमा करीन. दिदीला पण घाईवरून येतं. दिदी म्हणते, नाही रे बाळानो, माझा संसार सुखाचा चालू आहे, माझा काही प्रॉब्लेम नाही आहे, आम्ही आहे त्याच्यात खुश आहोत, मला हे काही हे करायची गरज नाही. खरं भावांपुढं दिदीचं ऐकत नाही, चालत नाही. दिदी 1500चा पहिला हप्ता घेऊन दाजींबरोबर निघते. दाजी म्हणतात, काय ग, काय काय झालं माहेरात, काय स्टोरी, भाऊ काय म्हणताय? बहीण म्हणते, काय सांगावं तुम्हाला, माझे भाऊ ते किती गुणी, किती काबाड कष्ट करतात. म्हणले कसे की दिदे लग्नात काय करता आलं नाही, आता तरी आम्हाला तुझ्यासाठी काय तर करू दे. म्हणून दर महिन्याला 1500 रुपये माझ्या खात्यात टाकणार आहेत, जेणेकरून त्यातनं मला काहीतर चांगला ड्रेस बीस घेता येईल, तुम्हाला काहीतर घेता येईल, त्याचबरोबर आपल्या गुड्डीला फ्रॉक घेता येईल, काहीतरी छोटं मोठं काहीतरी काम होईल. खरं इकडे दाजींचा काहीतरी वेगळाच प्लॅन चालू असतो. दाजी म्हणतात, 1500 येत आहेत म्हणजे 1500 माझे वाचतायत, म्हणजे ओल्ड मंक नाही, निदान पुढं तरी जाता येईल, असा काहीसं दाजींच्या मनात विचार चालू होतो. 2-3 महिने जातात. संक्रांत सण येतो. दिदी सणाला माहेरी येते. माहेरी आल्यावर यावेळी मात्र जरा दिदीचं वागणं बदललेलं असतं. यावेळी दिदीचं रडगाणं असतं. दिदी भावांना म्हणते, भावांनो, गेले 2-3 महिने तुमच्या दाजींचं मला काय समजना झालंय. दाजी जरा वेगळं वागतायत, ऑफिसमध्ये 1-2 तासांना वगैरे लेट येत आहेत, जरा त्यांना काही वाईट साईट सवय लागल्यात, तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा. भाऊ म्हणतात, तुझ्यासाठी काय करायचं आणखीन, आम्ही तर तुला 1500 देतो ना. ती म्हणते, नाही, 1500 देताना मी तुम्हाला एक आणखीन वचन मागितलेलं होतं की तुम्ही माझे पाठीराखे म्हणून राहा. हेच माझ्यासाठी रक्षाबंधन आहे, हेच माझ्यासाठी भाऊबीज आहे, तुम्ही माझी रक्षा करा, तुम्ही मला यातून मार्ग काढून द्या. तिघं भाऊ म्हणतात, ठीक आहे, आपण यातून काहीतरी मार्ग काढू. आणि यातून असा मार्ग निघतो की दाजींच्या गाडीला आपण एक प्लेट लावू, ही हाय सिक्युरिटी प्लेट असेल, आणि जेव्हा दाजी ऑफिस सुटल्यानंतर कुठं जातील, काय करतील, काय चुकीचं वागतायत, कशात कसूर ठेवतायत, हे आम्हाला सर्व समजेल आणि आम्ही दाजींना दंड करू.
आणि तो त्यांच्या खात्यातून वळता करू. अगं दाजींना दंड आकारतोय म्हणजे आम्ही लुबाडतोय असं काही नाही आहे. हे शेवटी पैसे कुठं जाणार आहेत? आपलंच नाव मोठं करण्यासाठी जाणार आहेत. आपणच मोठे होणार आहोत. आपल्याच घरासाठी हे सगळे पैसे वापरले जाणार आहेत. त्यामुळं तू चिंता करायची काही गरज नाही. आणि लागले तर तुला आम्ही देतोयच ना इकडं पैसे. त्यामुळं तू भिवू नकोस. तुझं सगळं यातून मार्ग निघेल. दाजी येतात न्यायला दीदी बरोबर, दीदीला न्यायला. दाजी दीदी निघतात, बरोबर गुड्डी असतेच. होतं असं, दाजी म्हणतात, काय ग यावेळी आणि काय म्हणले भाऊ? तर म्हणली, काय सांगायचं, माझे भाऊ अक्षरशः ब्रह्मा विष्णू महेशच निघाले बघा. आणि त्यांनी मला सांगितलं, दिदे 1500 रुपये छोटी अमाऊंट होती. 1500 रुपयामध्ये तरी तसं सहजासहजी एखादी मोठी गोष्ट घेता येत नाही. आम्ही तुला 2 महिन्याचे एकत्र 3000 रुपये देतो, जेणेकरून तुला काहीतरी मोठं घेता येईल. हे ऐकताच दाजींचा स्पीड कधी वाढला आणि दाजींना स्पीड ब्रेकर आलेला कधीच कळाला नाही. जी छोटी गुड्डी होती पुढे उभारलेली ती अशी टर्न करून वर गेली आणि टर्न करून खाली बसली. इकडं मेवणे मेवणे मेवण्यांचे पाहुणे हे होतेच. त्यांनी बघितलं, त्यांनी ओळखलं. ते म्हणले की सुरक्षिततेबाबत कसूर ठेवण्यात आलेली आहे, त्यामुळं 2000 रुपये दंड आकारला. दाजींना काहीच माहित नाही. दाजी आपले चाललेत निवांत गप्पा मारत. दाजी खुश. बहीण पुढे म्हणली, काय सांगावं तुम्हाला, ब्रह्मा विष्णू महेश तुम्हाला मी म्हणलं ही उपाधी कुठंतरी कमी पडतीये. आणखीन याच्या पुढे जर काय असेल तर असे माझे भाऊ आहेत. म्हणले 1500 रुपये आता महागाईच्या जमान्यात काहीच राहिले नाहीत. आम्ही तुला 2100 रुपये देत जाईन, जेणेकरून तुला त्यातनं काहीतरी सोनं नाणं मोठी गोष्ट करता येईल. हे ऐकताच दाजींचा आणखीनच स्पीड वाढला. ते खड्ड्यातून त्यांची गाडी 60 वरनं 62 वर कधी गेली हे दाजींना समजलं नाही. इकडं मेवणे पाहुणे होतेच. त्यांनी बघितलं 2000 रुपये दंड आकारला की स्पीडच्या पुढे गेले म्हणजे संसारातली गती यांना सांभाळता येत नाही. 2000 डायरेक्ट कट. असाच चढ उतार क्रेडिट डेबिट करत दाजी आणि बहीण गुड्डी सकट सासरी पोचतात. सासरी पोचल्यावर दीदीच्या मनात विचार चालूच असतो की काय करावं, आपल्या भावांनी आपल्याला पैसे दिलेले आहेत तर काय नक्की करावं. गुड्डीला फ्रॉक घेऊया का आपण साडी घेऊया, असं काहीतरी चर्चा चालू असते. तोपर्यंत दाजी येतात. दाजी बघतात की त्यांना 3 SMS आलेत. पहिला SMS असतो की ट्रिपल सीट तुम्ही गाडी चालवत आहात म्हणून तुमचे 2000 रुपये कट झालेत. दुसरा SMS असतो की तुम्ही अपेक्षित स्पीडपेक्षा, जो निर्धारित स्पीड आहे त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं गाडी चालवली, तुम्हाला गती सांभाळता आली नाही, 60चा 62 झाला म्हणून 2000 रुपये कट केलेले. आणि तिसरा जो असतो की तुम्ही तिघांनीही हेल्मेट घातलेलं नाही म्हणून 2000 रुपये कट केलेले. असा 6000 रुपये मिळून तुम्हाला दंड आहे. बघा भरताय का, नाहीतर पुढची आम्ही कारवाई लवकरात लवकर करू. दाजींना काय चाललंय हे समजत नाही, बहिणीला पण काय चाललंय हे समजत नाही. तुम्हाला जर समजलं तर कमेंट बॉक्समध्ये मला जरूर सांगा. आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्कीच मांडा. तोपर्यंत धन्यवाद.